नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नारळी पौर्णिमा जवळच आली आहे, त्याकरता आपण आज बनवतोय मस्त नारळी भात। तो कसा बनवायचा ते बघूया। हे मी 1 कप आंबेमोहोर तांदूळ घेतले आहेत आणि हे स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत। मला जाड किंवा मोठा बासमती तांदूळ आवडत नाही, असा छोटा छोटा तांदूळ आवडतो आणि आंबेमोहोरचा वास अतिशय मस्त सुगंध दरवळतो भात बनवल्यावर। तेव्हा मी ह्या भाताकरता आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे। तो 1 कप आहे आणि वजनाने घेतला तर पाव किलो आहे आणि कपने घेतला तर ह्या 1 कपाच्या मापाने मी घेतलेला आहे। 1 कप तांदळाला 1 कप ओला नारळ खवून घेतलेला आहे। 1 कप गूळ घेतलेला आहे, जेवढं म्हणजे सेम प्रमाण आहे। 1 कप तांदळाला 1 कप तूप घेतलं आहे। हे आपल्याला 3-4 चमचे तूप असं लागणार आहे। हे मी काजू घेतलेले आहेत, 20-25 काजू। इथे मी घेतले आहेत वेलची या 4 आणि याला असं थोडंसं फोडून घेतलेलं आहे म्हणजे याचा वास येतो। लवंग घेतले आहेत 7-8, चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि हे मी केशर घेतला आहे 8 ते 10 आणि हे मी मायक्रोवेव्हला 30 सेकंद गरम करून घेतला आहे त्याचा रंग येण्यासाठी किंवा वासही मस्त येतो भाताचा। आणि हे मी 1 कपाला 4 कप पाणी घालायचं आहे म्हणजे भात व्यवस्थित शिजतो आणि छान लागतो। तो उगाच कडक कडक तो भात चांगला लागत नाही। तर ह्या आंबेमोहोरला 1 कपाला हे मी 4 कप पाणी घातलं आहे। आता आपण सुरुवात करूया भात बनवायला। आता आपण यात भांड्यात 3 चमचे तूप घालून घेऊया। छान वितळवून घेऊया। तूप आपलं छान गरम झाले, त्यात आपण काजू परतून घेऊया। छान असा तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला काजू परतून घ्यायचे। हे बघा, आपल्या काजूचा रंग छान बदलला आहे। आता मी हे काढून घेते। काजू काढून झाल्यावर यात आपल्याला आधी घालायची आहे लवंग। ती तुपात मिक्स करून हे 4 वेलची घालायचे आहे। मस्त सुगंध येऊ द्यायचा आहे। बघा, मस्त सुगंध आलाय। आता आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे, छान मिक्स झाले पाहिजे। हे बघा, इथे आपले तांदूळ छान परतवून झाले आहेत। हे बघा, सगळीकडे सारखे। आता आपण यात 4 कप पाणी ओतणार आहोत। गरम पाणी घातलेलं आहे। छान उकळी येऊ द्यायची आहे भाताला। तांदळाला बघा, जशी जशी उकळी येते तसा तसा वास छान सुगंध दरवळतोय। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक 8 ते 10 मिनटं आपण छान याला शिजवून घेऊया। 8 ते 10 मिनटं आपल्याला वाट बघायची आहे। हे बघा, भाताला 2-3 मिनटं छान झालेली आहेत। आता आपल्याला 2 चिमूट मीठ घालायचं आहे, कारण गुळात मीठ असतं तेव्हा आपण कमी मीठ घालायचं आहे। साखरेचा करत असाल तर थोडं जास्त मीठ लागतं।
गोड भाताला आणि जास्त लागत नाही, आपण जसा भात बनवतो तसा. आणि आता आपण हा छान शिजू देणार आहोत. हे बघा 8 मिनटं झालेली आहेत. आपण भात बघूया. बघा भाताचं पाणी अगदी थोडासा ओला राहिला आहे आणि तो आपल्याला तसा ओला थोडा ठेवायचा आहे, म्हणजे गूळ पटकन विरघळेल. आणि परत गूळ आणि खोबरं घालून तो एकदम छान शिजेल. आता यात आपण आधी केशर घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण असा मध्यभागी गूळ घालून घ्यायचा आहे. आणि ओलं खोबरं. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गूळ छान वितळला पाहिजे. जास्त पण असं पटपट हलवायचं नाही आहे, अगदी हळूहळू हलवायचं, म्हणजे भात आपला अख्खाच राहील. गूळ छान मिक्स होईल आता. आणि त्यात आपण अजून 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. घरचं साजूक तूप आहे. एकदम छान मस्त सुगंध सुटतोय. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 6 मिनटं वाट बघूया. मस्त आपला नारळी भात तयार होणार आहे. हे बघा मस्त आपला भात झालेला आहे. मस्त सुगंध येतोय. आता यावर एक काजू घालून घेऊया. छान मिक्स करून 1-2 मिनटं परत आपल्याला ठेवायचं आहे, की आपला भात तयार झालेला आहे. हे बघा 2 मिनटं झाली आहे. मी गॅस बंद करते. मस्त सुगंध दरवळतोय भाताचा. आता आपण हा बाउलमध्ये काढून घेऊया. हा बघा एकदम परफेक्ट नारळी भात मस्त चवदार तयार झालेला आहे. हा तुम्ही नक्की या नारळी पौर्णिमेला बनवा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.